सत्ताधारी भाजपाने बीओटी प्रस्ताव विरोधात महाविकास आघाडी आक्रमक. मनपात सभा सुरू असताना जोरदार घोषणाबाजी. भ्रष्टाचारी महापालिकेचा करायचं काय? या भ्रष्टाचारी महापालिकेचा भ्रष्टाचारी महापालिकेचा अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. आघाडीचा उद्धव साहेब राजसाहेब ठाकरे यांचं मोक्याच्या जागा विकणाऱ्या महापालिकेचा हजारो कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्या महापालिकेचा या महापौराचं करायचं काय? या महापौराचं करायचं काय? भ्रष्टाचारी भारतीय जनता पार्टीचा भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या भाजपचा भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या महापौराचा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. भ्रष्टाचारी महाराष्ट्र शासनाचा भ्रष्टाचारी महाराष्ट्र शासनाचा भ्रष्टाचारी आयुक्ताचा भ्रष्टाचारी महापालिका आयुक्तांचा भ्रष्टाचारी सत्ताधारी भाजपचा सत्ताधारी भ्रष्टाचारी भाजपचं करायचं काय? भ्रष्टाचारी भाजपचं करायचं काय? भ्रष्टाचारी आयुक्ताचं करायचं काय? हमसे जो टकराएगा वतीनं गेले 3-4 दिवस झालं सतत आम्ही या आयुक्ताला निवेदन दिलेलं आहे. आयुक्तांना निवेदन देत असताना त्यांनी वेळ देऊन सुद्धा आयुक्त आमची भेट झालेली नाही. परंतु ह्या महापालिकेचे सत्ताधारी महापौर असू द्या, स्टँडिंग कमिटी चेअरमन असू द्या, त्यांचे सर्व पदाधिकारी सोलापूर शहरातील 7 ते 9 विषय आणलेले आहेत की 150 कोटीच्या पाणी पुरवठ्यासाठी 1,500 कोटीची जागा विकायचा घाट घातलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे सत्तेत हेच आहेत. काँग्रेसमध्ये सत्तेत हेच होते, भाजपमध्ये सुद्धा सत्तेत हेच आहेत. पण यांचा डाव उधळून लावण्यासाठी आम्ही काँग्रेस असू द्या, शिवसेना असू द्या, मनसे असू द्या, आप असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, सर्व महाविकास आघाडीच्या पक्षाच्या वतीनं या सोलापूर शहरातील जनतेला आम्ही जागा करणार आहे. जोपर्यंत हे विषय कॅन्सल करत नाहीत, जोपर्यंत हे विषय या बोर्डामध्ये त्यांनी कॅन्सल करत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे. भविष्यात जर यांनी जबरदस्तीनं जर घाट घातले किंवा कुठली जागा आरक्षण जागा गिळाचं काम केले, त्या जागेवर सुद्धा आम्ही JCP लावून खड्डे मारू आणि तिथं काम कदापि होऊ देणार नाही. मला एवढं म्हणायचं आहे की ज्या लोकांनी विषय आणलेले आहेत त्यांनी अनेक शाळा गिळंकृत केलेल्या आहेत, त्यांच्याकडे अनेक मंगल कार्यालय आहेत. उत्पन्नाचं जर साधनच पाहिजे असेल ना तुम्हाला, आम्ही सांगतो उत्पन्न महापालिकेला कसं मिळायला पाहिजे. तुम्ही बघा ना त्यांच्या किती शाळा आहेत, हातगवाडीत किती आहेत, घरकुलमध्ये शाळा किती आहेत, 12 नंबरमध्ये किती आहेत, त्या 7 नंबरमध्ये किती आहेत, किती जागा हे लोक वापरतात, शॉपिंग सेंटर हेच लोक वापरतात. म्हणून ह्या सोलापुराच्या जनतेनं सगळ्यांना आव्हान करतो, यांचा डाव ओळखा हे सोलापूर शहर विकण्याचा घाट घातलेला आहे. आपण या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जी लोक रामाच्या पेटीतनं पैसे चोरतात त्यांना जागा चोरायला काय वेळ लागणार नाही. पण सभागृहामध्ये जे आहे ना 7 पैकी 2 विषय हे एकमताने झाले आणि काँग्रेसची उपसूचना ही मर्ज झाली आहे. नाही, कशासाठी घ्यायचा जागा? कशासाठी 2 विषय घ्यायचा सांगा ना मला. उत्पन्न जर वाढवायचं असेल तर अनेक विषय आहेत. तुम्ही महाराष्ट्र शासन तुमच्या ताब्यात आहे, केंद्र सरकार तुमच्या ताब्यात आहे, महापालिका तुमच्या ताब्यात आहे. पैसा उभा करा ना. नाहीतर तुम्हाला असं आम्ही सर्व पक्षाच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये भीक मागून पैसे गोळा करून देऊ. आम्हाला विकासाला विरोध नाही, चांगल्या कामाला विरोध नाही. परंतु तुम्ही मोक्याच्या जागा पूर्वीपासून निघतात, आता पण निघतायत, ह्याच्या पुढं पण निघणार आहे. मूळ भाजपवाले राहिले बाजूला, बाहेरून आलेले भांडगुळे सत्तेत बसून मला खायला. पण सभागृह नेते म्हणतात की बाबा विकासाला अडथळा नको, संभ्रम नको, सर्व सोलापूरकरांनी सकारात्मक पद्धतीनं त्याला प्रतिसाद द्यावा. कशाचा विकास केले तुम्ही? विमानतळाचा रस्ता बघता, 7-8 कोटी 165 कोटीचा रस्ता, खाली ड्रेनेज नाही, पाण्यात जाणे, वर काँक्रीट करून बिलं काढता तुम्ही. नाल्याचं बघता तुम्ही. आता तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही रोज बातम्या लावता. नाले सफाईमध्ये असेच बिलं काढता तुम्ही. महापालिका अनेक भ्रष्टाचार केलाय. सर्व आयुक्ताच्या संगणमताने या महापालिकेत भ्रष्टाचार चालू आहे. आम्ही आणि कुठल्याही कशाही पद्धतीने विषय आणला. प्रश्न असा आहे की एकमताने ठराव झाला आहे, त्याच्यामुळं सभागृह नेत्याचं आव्हान आहे की आता ठराव झालेला आहे तर सकारात्मक पद्धतीनं बघा. मला काय म्हणायचं आहे, तुम्ही आता मुख्यमंत्री 20 तारखेला येणार, त्यांच्याकडे जाऊन भेटा ना, त्यांच्याकडे निधी घ्या, पंतप्रधानांकडे निधी घ्या, वेगवेगळ्या माध्यमातून निधी घ्या ना तुम्ही विकासासाठी. 150 कोटीसाठी 1,500 कोटीचा मालिकचा का तुम्ही? एका लोकांना दूध खुळे केलं काय? म्हणलं की दानपेटीमधले विश्लेषण करायचं. आता तिथून पैसे चोरणार, ते पैसे वापरा नाहीचा.
तुम्हाला विकासच करायचा आहे ना, कुठून तर पैसे गोळा करता तिथं लावायचे, बोगस कामं करायचे, बिलं उचलायचे 100-200 कोटीचं आणि 150 कोटीचं 1,500 कोटीची जमीन निघायची. तुमच्या ठरावाला सोलापूरकरांचा विरोध आहे. विरोध आहे. हा, विरोध आहे. सोलापूरकरांचा विरोध आहे म्हणजे विरोध आहे. बरोबर. जरी महापालिकेत